अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. हॅलो, मी प्रियंका. वेलकम बॅक टू प्रियंकाज ऑल कंटेंट. 2 एप्रिल 2026 वार गुरुवार रोजी आहे हनुमान जन्मोत्सव. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी जर लग्न जमत नसेल तर त्यासाठी एक अतिशय शीघ्र लग्न जमण्यासाठीचा एक अतिशय प्रभावी उपाय मी सांगणार आहे. हा उपाय जर तुम्ही मनोभावे केला तर तुमचे लग्न शीघ्र अतिशीघ्र जमेल, तुम्हाला सुयोग्य जीवनसाथी मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा. बऱ्याच वेळा बघा काय होतं की आपली मुलं मुली शिकलेले असतात, नोकरीला असतात, त्यांना सगळं काही त्यांचं चांगलं असतं, दिसायलाही सुंदर असतात, वेल सेटल्ड असतात, पण तरी सुद्धा त्यांच्या लग्नामध्ये विघ्न येतात. स्थळ भरपूर येतात पण पुढून रिस्पॉन्स येत नाही किंवा आपल्याकडून त्यांना रिस्पॉन्स जात नाही. आपल्याला हवं तसंच ते स्थळ नसतं आणि मग अशाने आपल्या मुलामुलींचे वय वाढत जातात आणि याने काय होतं तर आई वडीलही खूप त्रस्त होत असतात. आणि सध्याच्या या काळामध्ये तर ही परिस्थिती खूप लोक फेस करत आहे. तर अशा वेळी तुम्हाला हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी फक्त एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि मनोभावे जर तुम्ही हा उपाय केला तर अतिशीघ्र तुमचं लग्न जमतं. तुम्हाला जर स्थळ येत असतील तर तुम्हाला सुयोग्य जीवनसाथी मिळण्यासाठी हनुमान महाराज मदत करतात. त्याचप्रमाणे जर तुम्हाला स्थळच येत नसतील तर स्थळ यायलाही सुरुवात होतात आणि तुमच्या मुलींचं लग्न जमून जातं. आणि ते स्थळ इतकं परफेक्ट असतं की जसं तुम्हाला हवं तसंच ते तुम्हाला मिळत असतं. नक्की हा उपाय करून पहा. उपाय करण्यासाठी तुम्ही आजच जे काही मी सामान सांगणार आहे ते तुम्ही आजच घेऊन शकता किंवा उद्या घेतलं तरी सुद्धा चालेल. तुम्हाला एक पिंपळाचं पान लागणार आहे. फक्त एवढंच की ते पिंपळाचं पान मोठं असावं, ते तुटलेलं फुटलेलं नसावं, स्वच्छ पान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुम्हाला थोडंसं कुंकू लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्ही चमेलीचं तेल टाकून तुम्हाला हा दिव्यामध्ये वात टाकून हा दिवा तयार करायचा आहे. किंवा मग चमेलीचं तेल नसेल तर शुद्ध तुपाचा दिवा सुद्धा तुम्ही लावू शकता. हनुमान जन्मोत्सवाच्या दिवशी सकाळी लवकर उठा, स्नान करा. लाल कलरची कपडे तुम्हाला या दिवशी परिधान करायचे आहेत. या दिवशी तुम्ही काळ्या कलरची वस्त्र, डार्क निळ्या कलरची वस्त्र चुकूनही परिधान करू नका. कुंकू घ्यायचा आहे. या कुंकूमध्ये तुम्ही पाणी मिक्स करून त्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. जे पिंपळाचं पान घेतलेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला सर्वात वरती शुभ विवाह असं अगदी छोट्याशा अक्षरामध्ये लिहायचं आहे. तुमचं वय किती आहे? समजा तुमचं वय 22 आहे तर तुम्हाला 22 वेळा राम राम हा जो शब्द आहे तो तुम्हाला 22 वेळा त्या पिंपळाच्या पानावरती लिहायचा आहे. त्यासाठीच पिंपळाचं पान घेताना मोठं घ्या. तुम्ही एखादी काडी घ्या, त्या काडीने त्या कुंकवाच्या पेस्टने तुम्हाला त्या पिंपळाच्या पानावरती तुमचं जेवढं वय आहे, 22 आहे, 32 आहे, 35 आहे, तेवढ्या वेळा तुम्हाला राम लिहायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की नाही एवढं बसू शकत, तर तुम्ही 3 वेळा राम 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 हे कुंकवाच्या पेस्टने लिहायचं आणि राहिलेला जे आहे ते तुम्ही स्केच पेनने लिहू शकता. स्केच पेन पानावरती चालतो. अगदी लहान लहान अक्षरामध्ये तुमचे जेवढं वय आहे तेवढं तुम्ही बसवा आणि जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही एखाद्या काडीनेच हे कुंकवाच्या सहाय्यानेच तेवढ्या तुमच्या वयाच्या संख्येने ते राम हा शब्द त्यावरती लिहायचा आहे. त्यानंतर हे जे लिहिलेलं आहे ते तुम्हाला थोड्या वेळ सुकून द्यायचं आहे. याबरोबर तुम्हाला 2 फळं घ्यायची आहेत लाल कलरची. त्यामध्ये तुम्ही सफरचंद घेऊ शकता किंवा डाळिंब घेऊ शकता. 2 सफरचंद किंवा 2 डाळिंब, एकच फळ 2 टाईपमध्ये तुम्हाला घ्यायचं आहे. म्हणजे सफरचंद घेतलं तर 2 सफरचंदच घ्या, डाळिंब घेतलं तर 2 डाळिंबच घ्या. त्याच्यासोबत तुम्हाला एक अंगठी घ्यायची आहे. ही अंगठी तुम्ही तांब्याची, पितळेची किंवा चांदीची जशी तुमची श्रद्धा असेल तशी तुम्ही घेऊ शकता. ही तुम्हाला हातामध्ये घालायची नाहीये तर तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे. अगरबत्ती आणि नागिनीचं एक पान, तेही स्वच्छ असावं, फाटलेलं तुटलेलं नसावं, असं सर्व घेऊन तुम्हाला हनुमान महाराजांच्या मंदिरामध्ये जायचं आहे. हनुमान मंदिरामध्ये जायचं आहे की जिथे हनुमान महाराजांच्या मूर्तीवरती चोला चढवला जातो. तिथे गेल्यानंतर सर्वात आधी तुम्ही तुमच्या मुलीचं नाव हनुमान महाराजांना सांगायचं आहे. गोत्र सांगायचं आहे. गोत्र माहिती नसेल तर काश्यप बोला. त्यानंतर जे पिंपळाचं पान आपण घेतलेलं आहे त्याच्यावरती राम हे जे शब्द आहे ते हनुमान महाराजांकडे तुम्हाला त्याचं मुख करायचं आहे की ते हनुमान महाराजांना सहजरित्या वाचता येईल अशा पद्धतीने ते जे पान आहे ते हनुमान महाराजांच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचं आहे. म्हणजे तुम्ही एक प्रकारे हनुमान महाराजांना अर्जी लावत आहे असा त्याचा अर्थ होतो. त्या मुलींच्या लग्नामध्ये काय अडचण येते हे तुम्ही बोलू शकता. हा उपाय स्वतः मुलं मुलीही करू शकतात, त्यांचे आई वडीलही त्यांच्यासाठी हा उपाय करू शकतात. काय अडचणी येते की कशामुळे लग्नामध्ये तुमच्या विघ्न येत आहे, स्थळ तर येत आहेत पण पुढून रिस्पॉन्स येत नाही किंवा तुमच्या मनासारखं स्थळ येत नाहीये, वय
वाढत चाललेला आहे. सर्व हनुमान महाराजांसमोर तुम्हाला बोलून दाखवायचं आहे आणि लग्न जमण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे. त्यानंतर ती फळं तुम्ही तिथे महाराजांना अर्पण करा, अगरबत्ती लावा, दिवा अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्हाला हनुमान महाराजांना नागिनीचं जे पान आपण नेलेलं आहे, विड्याचं पान, ते सुद्धा अर्पण करायचं आहे. त्याला चुना वगैरे काहीही न लावता ते पान तसंच तुम्ही अर्पण करा. त्यानंतर तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा एक मंत्र जप करायचा आहे. मंत्र तुम्हाला स्क्रीनवरतीही फ्लॅश होईल. मंत्र असा आहे, ओम श्री राम दूताय नमः, ओम श्री राम दूताय नमः, ओम श्री राम दूताय नमः. हा मंत्र अगदी मनोभावे 108 वेळा तुम्हाला तिथे बसून जप करायचा आहे. त्यानंतर परत एकदा नमस्कार करून तुम्ही घरी येऊ शकता. हा उपाय तुम्हाला एकदाच करायचा आहे आणि सगळं हनुमान महाराजांच्या चरणी समर्पित करायचा आहे. हा उपाय केल्यानंतर 21 दिवसाच्या आत किंवा कमीत कमी 21 दिवस आणि जास्तीत जास्त 51 दिवसाच्या आत तुम्हाला आनंदाची बातमी मिळाल्याशिवाय राहत नाही. तुमच्या मुलामुलींचं लग्न जमतं म्हणजे जमतं. अतिशय शुभ ठिकाणी शुभ माणसं तुम्हाला मिळतात, स्थळ चांगलं मिळतं, मनासारखा सुयोग्य जीवनसाथी तुम्हाला मिळतो. अतिशय प्रभावी उपाय आहे. हनुमान जन्मोत्सव उद्या आलेला आहे, तर नक्की हा उपाय आपल्या मुलामुलींसाठी आई वडील करू शकतात, मुलं मुली स्वतःसाठी करू शकतात, एक बहीण भावासाठी करू शकते. अशा प्रकारे हा उपाय नक्की करा आणि याचे दिव्य चमत्कारिक अनुभव मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम जय हनुमान लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.